जनतेच्या हक्कासाठी अन्यायाविरोधात आणि प्रशासनाची मनमानी कारभारावर अचूक प्रहार करण्यासाठी आम्ही आज घेऊन आलोय एक ज्वलंत विषय, ज्या विषयाने सध्या संपूर्ण महाराष्ट्राला चिंतेत टाकलंय, लोकांची रात्रीची झोप उडवली आहे। तो विषय म्हणजेच स्मार्ट मीटर। सरकार म्हणतंय की आधुनिक आणि पारदर्शक वीज व्यवस्थेचं नवं पाऊल आहे। महावितरण सांगतंय यामुळे वीज चोरी थांबेल, अचूकता येईल, पण प्रत्यक्ष जमिनीवरची वस्तुस्थिती काय? आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज येतोय, आम्हाला हे स्मार्ट मीटर नकोय। नागरिकांना विश्वासात न घेता, कोणतीही पूर्वकल्पना न देता, घरांचे दरवाजे बंद असतानाही रात्रीतून जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर ठोकले जाते। आणि धक्कादायक बाब म्हणजे ज्यांची घरं बंद आहेत, कुलूप लावलेली आहेत, अशा बंद घरांनाही हजारो रुपयाची वीज बिले येत आहेत। हा चमत्कार कोणता आहे? हे तंत्रज्ञान आहे की डिजिटल लूट? आज प्रहारमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचे, या प्रश्नाच्या सर्व बाजू पाहूया, अगदी सविस्तर आणि निष्पक्षपणे। नमस्कार, मी शिल्पा। न्यूज मराठी 24/7च्या प्रहारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तांत्रिक भाषेत सांगायचं झालं तर स्मार्ट मीटर एक डिजिटल वीज मीटर आहे, जो रिमोट कम्युनिकेशन तंत्रज्ञानावर चालतोय। यात मोबाईल सिम कार्ड सारखी एक चिप बसवलेली असते, जी वीज वापराची माहिती थेट वीज वितरण कंपनीच्या मुख्य सर्व्हरकडे पाठवते। यामुळे दर महिन्याला घरी येणाऱ्या मीटर रीडरची गरज संपते आणि वापराची तपशील ग्राहकाला मोबाईलवरही पाहता येतात। तांत्रिकदृष्ट्या ही व्यवस्था पारंपरिक मीटरपेक्षा अधिक आधुनिक मानली जाते। तर सरकार आणि महावितरणाच्या मते स्मार्ट मीटरमुळे अचूक मीटर रीडिंग मिळते, वीज चोरी कमी होते आणि बिलातील मानवी चुका टळतात। ग्राहकाला स्वतःच्या वापराचे गणित रोजच्या रोज मांडून वापरावर नियंत्रण ठेवता येते। भविष्यातील स्मार्ट मीटर व्यवस्थेसाठी हा महत्त्वाचा टप्पा असून यामुळे दीर्घकालीन फायदा ग्राहकांनाच होईल, असा दावा प्रशासनाकडून केला जातोय। मात्र दुसरीकडे राज्यातील अनेक नागरिक अगदी वेगळंच आणि भयानक चित्र मांडत आहेत। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात अचानक दुप्पट तिप्पट वाढ झाल्याचे आरोप अनेक ग्राहक करतायत। पूर्वीपेक्षा जास्त रक्कम भरावी लागत असल्याची तक्रार प्रत्येक गल्ली बोळात ऐकायला मिळते। तर दुसरीकडे प्रीपेड पद्धतीबाबतही संभ्रमाचं आणि भीतीचं वातावरण आहे। मोबाईल सारख्या रिचार्ज संपल्यास रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित होईल का, अशी भीती अनेकांनी बोलून दाखवली आहे। या साऱ्यात गरीब, मजूर, शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचा प्रश्न अधिक गंभीर बनतोय। जे लोक रोज हातावर पोट भरतात किंवा महिन्यांच्या शेवटी कशीबशी पैशांची जुळवाजुळव करून वीज बिल भरतात, अशा कुटुंबासाठी वारंवार आधी रिचार्ज करण्याची व्यवस्था आर्थिकदृष्ट्या कमालीची जाचक ठरू शकते। महागाई, घर खर्च, मुलांचं शिक्षण आणि आरोग्याचा खर्च वाढत असताना सर्वसामान्यांनी जगायचं कसं, असा थेट सवाल या आंदोलनातून उपस्थित होतोय। त्यातच त्रस्त नागरिक जेव्हा आपली तक्रार घेऊन महावितरण कार्यालयात जातात, तेव्हा त्यांना तिथे समाधानकारक उत्तर मिळत नाहीत। अनेक ठिकाणी कार्यालयात अधिकारी जागेवर उपस्थित नसतात, तर काही ठिकाणी चक्क कार्यालयच बंद असल्याचा अनुभव नागरिकांना येतोय। त्यामुळे तक्रारी नेमकं कोणाकडे करायची आहे, याची दाद कुठे मागायची, असा प्रश्न जनतेला पडलाय। या संपूर्ण गोंधळावर ऊर्जा तज्ज्ञांचं मत अत्यंत महत्त्वाचं आहे। तज्ज्ञांच्या मते प्रत्येक ठिकाणी वीज बिल वाढल्याचा सरसकट निष्कर्ष काढता येत नाहीये। काही प्रकरणात वाढीचं कारण प्रत्यक्ष वीज वापर, जुन्या मीटरमधील तांत्रिक त्रुटी, वाढलेले वीज दर किंवा इतर घटकही असू शकतात। त्यामुळे सरकारने प्रत्येक तक्रारीची स्वतंत्र आणि पारदर्शक पडताळणी करणं आवश्यक आहे। दरम्यान या मुद्द्यांवरून राजकीय वर्तुळातही जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय। विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आलेत। हा केंद्र आणि राज्य सरकारचा पायाभूत सुधारणाचा निर्णय आहे। यामुळे वीज क्षेत्र बळकट होईल। विरोधक केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेची दिशाभूल करत आहेत। तर प्रहारमध्ये आता वेळ आहे जनतेच्या त्या सर्वात मोठ्या आणि रास्त प्रश्नाची, ज्याने प्रशासनाला पूर्णपणे कोंडीत पकडले।
महाराष्ट्रातील जनता आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि तार्किक सवाल विचारते. हा स्मार्ट प्रयोग फक्त गरिबांच्या आणि सर्वसामान्यांच्याच घरावर आहे का? नियम जर सगळ्यांना सारखे आहेत तर मग हा प्रयोग आधी सरकारी कार्यालयापासून का सुरू झाला नाही? जनतेचा संताप अगदी योग्य आहे, तर नागरिकांचं थेट म्हणणं आहे मंत्रालयापासून ते अगदी गावच्या ग्रामपंचायतीपर्यंत सर्व सरकारी ऑफिसं, शासकीय निवासस्थानं, बड्या नेत्यांचे आणि मंत्र्यांचे बंगले आणि सरकारच्या निगडीत असणाऱ्या मोठ्या कंपन्या, या सगळ्या ठिकाणी आधी स्मार्ट मीटर बसवले गेले आहेत का? तिथले वीज बिल कसं येतंय, तिथे वीज कशी वाजते याचा अनुभव सरकारने आधी स्वतः घ्यावा. त्यांचा संपूर्ण डेटा, त्यांची आकडेवारी आधी जनतेला दाखवावी आणि मगच आमच्या घरांना हात लावावा. सरकारी कार्यालयामध्ये रात्री अपरात्री AC चालू असतात, दिवे चमकत असतात. तिथल्या बिलांचा भार शेवटी जनतेच्याच करामधून भरला जातोय. मग तिथली वीज चोरी आणि तिथला अपव्यय रोखण्यासाठी आधी स्मार्ट मीटर तिथे का ठोकले गेले नाहीत? सर्वसामान्यावरच हा पहिला प्रयोग करून त्यांना आर्थिक खाईत का लोटलं जात आहे? हा थेट अन्याय नाही का? अशी भावना आज महाराष्ट्रातील जनतेमध्ये निर्माण झाली आहे. सरकारकडे याचं काय उत्तर आहे की नियम फक्त जनतेसाठी आहे आणि सरकारी बाबू आणि नेत्यांना सवलत? यात प्रशासन कधी बोलणार? तर आजच्या प्रहारमध्ये आपण स्मार्ट मीटरच्या तांत्रिक बाजूपासून थेट जनतेच्या आक्रोशापर्यंतची संपूर्ण वास्तुस्थिती तुमच्या समोर ठेवली आहे. आता वेळ आहे आजच्या प्रहारच्या थेट आणि रोखठोक निष्कर्षाची. तंत्रज्ञान प्रगतीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असतं, यात दुमत असण्याचं कारण नाही आहे. आपण डिजिटल युगाकडे वाटचाल करतोय, त्यामुळे वीज वितरण यंत्रणा ही आधुनिक झाली पाहिजे हे मान्य आहे. पण ही आधुनिकता सामान्य माणसाच्या तोंडचा घास हिरवून घेणारी नसावी. लोकशाहीमध्ये जनता हीच खरी मालक असते. जर ग्राहकांच्या मनात भीती आहे, जर जनतेला नोटीस न देता मागच्या दाराने मीटर बदललं जातंय आणि जर कुलूप बंद असलेल्या घरांनाही हजारो रुपयाची चक्रावून टाकणारी बिलं येत असतील, तर महावितरणाच्या या स्मार्ट कारभारात कुठेतरी काहीतरी नक्कीच काळं आहे. प्रहारच्या माध्यमातून आमचा सरकारला आणि महावितरणाला थेट सवाल आहे. जनतेला अंधारात ठेवून आणि विश्वासात न घेता कसली आली ही डिजिटल क्रांती? जोपर्यंत प्रत्येक बिलाची पारदर्शक तपासणी होत नाही, तोपर्यंत गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या मनातल्या शंका दूर होत नाहीत, तोपर्यंत ही सक्ती कशासाठी? तंत्रज्ञानाने माणसाचं आयुष्य सुकर झालं पाहिजे, ते अधिक कठीण, महागडं आणि चिंताग्रस्त होता कामा नये. सरकारने हट्ट सोडावा, जनतेशी थेट संवाद साधावा आणि डिजिटल मनमानीला तातडीने लगाम घालावा. हीच आजच्या काळाची मोठी गरज आहे. आणि मित्रांनो, हा आजचा स्पेशल रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला? आधी सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर लावा, मगच आमच्या घरी या, ही जनतेची मागणी तुम्हाला योग्य वाटते का? तुमच्याही घरी स्मार्ट मीटर बसवलं आहे का? आणि तुमचं बिल वाढलं आहे का? या संपूर्ण विषयावर तुम्हाला नक्की काय वाटतंय हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कारण तुमचा आवाज हाच आमचा प्रहार आहे. प्रहारमध्ये आज आपण इथेच थांबतोय आणि पाहत राहा महाराष्ट्राचा सर्वात खंबीर आणि निर्भीड आवाज, न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.